अब्बू ये मेरी आखरी कॉल है। भारताच्या शहजादी खानला यूएईमध्ये देण्यात आली फाशी। प्रेमाच्या जाळ्यात अडकलेली मुघली गावाची शहजादी खान दुबईला पोहोचली आणि तिथे एका हत्येच्या आरोपात तिला फाशी देण्यात आली आहे। एखाद्या हिंदी चित्रपटाला साजेलशी दुर्दैवी अंताची ही कथा आहे। गेल्या महिन्यात 15 फेब्रुवारीला शहजादीला फाशी देण्यात आली। त्याआधी 14 फेब्रुवारीला भारतातील अब्बू अम्मीला फोन करून तिने त्यांच्याशी शेवटचा संवाद साधला। तिच्या आई वडिलांनी मृतदेहाची मागणी केली आहे। या शेवटच्या फोन कॉलवर शहजादी रडताना आपल्या म्हाताऱ्या आणि हतबल मातापित्यांना समजावून सांगते आहे। ती म्हणते, अब्बू हा माझा शेवटचा कॉल आहे। मला लवकरच फाशी देतील असं वाटतं। यांनी मला वेगळ्या खोलीत ठेवलं आहे। कोर्टातील केसेस परत घ्या। कुणासोबत शत्रुत्व करू नका। जास्त मनस्ताप होत असेल तर मुंबईला जा। कदाचित हा माझा शेवटचा कॉल आहे। रडणाऱ्या शहजादीला तिचे आई वडील समजावण्याचा प्रयत्न करतात। शहजादीच्या मृतदेहावर दुबईतच उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। मात्र तिचे वडील शब्बीर खान आणि तिचे पार्थिव भारतात आणण्याची विनंती सरकारकडे केली होती। शहजादी खानला फाशी दिल्याच्या वृत्ताची पुष्टी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे। शहजादी ही उत्तर प्रदेशातील बांदानजीक मटौंद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोयरा मुगली या गावची रहिवासी होती। ती 8 वर्षाची असताना चेहऱ्यावर उकळतं पाणी पडल्यामुळे तिचा चेहरा होरपळला होता। वर्ष 2021 मध्ये आग्रा निवासी उज्जैरने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि दुबईला त्याच्या आत्याच्या घरी कामावर ठेवले। आरोपानुसार त्याने शहजादीला 1.5 लाख रुपयात त्या कुटुंबाला विकले होते। लसीकरणानंतर त्या दाम्पत्याच्या तान्ह्या बाळाचा मृत्यू झाला। या अपघाती मृत्यूचा ठपका शहजादीवर ठेवण्यात आला आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर तिला फाशी देण्यात आली आहे।